नमस्कार. संजय गांधी निराधार पेन्शन व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना 4 महिन्यांची एप्रिल ते जुलैपर्यंत मंजूर करण्यात आली आहे, परंतु अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाही आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत, तर या लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सबमिट केले नाही आहेत किंवा नवीन उत्पन्नाचा दाखला देखील सबमिट केला नाही आहे. तर यामध्ये पाहू शकता की आधार कार्ड, बँक खात्याची संलग्न देखील बहुतेक कॅन्डिडेट आहेत त्यांचं नाही आहे. तसेच आधार कार्ड देखील अपडेट केलं नाही आहे आणि वयाचा पुरावा देखील त्यांनी दिलेला नाही आहे. याचबरोबर मोबाईल क्रमांक देखील अपडेट काही जणांचा नाही आहे. अपंगत्वाचा प्रकार व प्रमाणपत्र, तसेच दारिद्र्य रेषेचे कार्ड, लाभार्थी जातीचा प्रवर्ग व आवश्यक माहिती सबमिट करण्यासाठी अनेक जे कॅन्डिडेट आहेत यांच्याकडून विलंब होत आहे. तर लक्षात घ्या, सदरच्या योजनेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना 100% जे लाभार्थी आहेत त्यांचे डॉक्युमेंट कंप्लीट करण्याचं आव्हान देण्यात आलं आहे आणि याशिवाय सदरचा जो लाभ आहे तो DBT पोर्टलमार्फत जमा करण्यात येणार नाही आहे. तर यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे जिल्हाधिकारी आहेत यांच्यामार्फत नोटीस देखील येत आहेत. आता 15 मेपर्यंत तलाठी कार्यालयामध्ये कोतवाल किंवा तलाठी यांच्याकडे देखील तुम्ही ही कागदपत्रे जमा करू शकता. तर अशा सूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर सर्वांची ही कागदपत्रे सबमिट झाल्याशिवाय जिल्ह्यामार्फत तुमचं जे लाभ आहे किंवा पेन्शन आहे ही जमा करण्यात येणार नाही आहे. तर 15 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर यानंतरच पेन्शन जमा होईल. तर अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.